नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला ग्रामसेवक भरती व तसेच बाकी सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। आणि या व्हिडिओमध्ये आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडी असेल म्हणजेच करंट अफेअर असतील, त्याचप्रमाणे जीके ज्यामध्ये सायन्स कृषीतांत्रिक प्रश्न असतील किंवा अदर विषय असतील, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास पूर्ण पाहायचा आहे, कोणताही प्रश्न मिस करू नका। चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात सत्ता असलेल्या सर्वात सुरुवातीचा राजवंश कोणता होता? याचं बरोबर उत्तर आहे सातवाहन। आपण पाहू शकता उत्तर, याचं बरोबर उत्तर आहे सातवाहन राजवंश हा महाराष्ट्रात सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश आहे। मित्रांनो, सातवाहन राजवंशाबद्दल सांगायचं झालं तर या राजवंशाचा संस्थापक हा सिमुक होता। सातवाहन राजवंशाचा संस्थापक हा सिमुक राजा होता। चला आपला पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, टाइम मासिकाचा 2023चा ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार कोणास देण्यात आला? याचं उत्तर आपण पाहू शकता, लिओनेल मेसी यांना टाइम मासिकाचा 2023चा ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला। चला आपला पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, गुगामल राष्ट्रीय उद्यानाला मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखतात, हे महाराष्ट्रात कोठे आहे? याचं उत्तर आपण पाहू शकता, याचं बरोबर उत्तर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे। चला आपला पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, गोलिया पहाड महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगर आहे? मित्रांनो, हा नागपूर जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगर आहे, त्याचं नाव आहे गोलिया पहाड। आपण पाहू शकता उत्तर। मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण दररोज अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो। त्यासाठी मी आपण पुन्हा रिक्वेस्ट करतो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। चला आपला पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5, प्रसिद्ध रानकपूरचे जैन मंदिर किंवा चतुर्मुख धारण विहार हे कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, हे राजस्थान राज्यामध्ये आहे। आपण पाहू शकता, याचं उत्तर आहे राजस्थान। आपला पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6, 1873 मध्ये पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचं बरोबर उत्तर आहे आपण पाहू शकता, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली। मित्रांनो, महात्मा फुले यांना जर प्रश्न विचारला, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कधी मिळाली, तर महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी 1890 मध्ये मिळाली आहे। मित्रांनो, महात्मा फुले यांचे कार्य महान आहे। आपणास जेवढे काही कार्य माहीत असतील ते आपण कमेंटमध्ये देऊ शकता 1 बाय 1। चला आपला पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 7, शरीराच्या कशाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो? याचं अचूक उत्तर आहे आपण पाहू शकता, लोह या घटकामुळे शरीरामध्ये रक्तक्षय होतो, म्हणजेच ॲनिमिया होतो। चला आपला पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 8, सुप्रीम कोर्टाने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कोणते कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वैध ठरविला आहे? याचं अचूक उत्तर म्हणजेच बरोबर उत्तर आहे कलम 370 यानुसार सुप्रीम कोर्टाने जम्मू आणि काश्मीर राज्याला दर्जा देणारे कलम हे रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय झाला आहे। चला मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 9, भारताचे पहिले दागिन्यांचे उद्यान म्हणजेच ज्वेलरी पार्क कोठे स्थापित होणार आहे? याचं उत्तर आपण पाहू शकता। मित्रांनो, हे नवी मुंबईमध्ये भारताचे पहिले ज्वेलरी पार्क स्थापित होणार आहे। चला आपला पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कोयना जलविद्युत प्रकल्प आहे। मित्रांनो, या जलविद्युतबद्दल सांगायचं झालं तर हा जलविद्युत प्रकल्प सातारा जिल्ह्यात येतो। तसेच या जलविद्युत प्रकल्पाची उंची ही 103.2 मीटर इतकी आहे।
मित्रांनो, आपल्यास व्हिडिओ आवडलास तर या व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 11. जगातील सर्वात उंच पुतळा, एकतेचा पुतळा, गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात कोठे आहे? मित्रांनो, हा पुतळा गुजरातच्या केवडियामध्ये आहे. मित्रांनो, या पुतळ्याबद्दल सांगायचं झालं तर या पुतळ्याची उंची 182 मीटर इतकी आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 12. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास म्हणतात किंवा कोणास जाणले जाते? याचं बरोबर उत्तर आहे राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते किंवा असे म्हणतात. मित्रांनो, राजाराम मोहन राय यांचे सुद्धा कार्य महान आहे. आपणास जेवढे काय कार्य माहीत असतील तर कमेंटमध्ये उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा. तेवढीच आपली रिव्हिजन होऊन जाईल व काही मित्रांना समजून जाईल. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 13. कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले? मित्रांनो, सन 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 14. सातवाहन राजवंशाचा महान शासक कोण होता? मित्रांनो, सातवाहन राजवंशाचा महान शासक हा गौतमीपुत्र सातकर्णी हा होता. आपण उत्तर पाहू शकता. मित्रांनो, गौतमीपुत्र सातकर्णी हे या वंशातील 23वे सम्राट होते. जर आपल्याला विचारलं गौतमीपुत्र सातकर्णी हे कितवे सम्राट होते महान शासकमधले, तर मित्रांनो 23वे शासक होते. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 15. भारताचे नियंत्रक आणि महालेखा पर्यवेक्षकाची नेमणूक कोण करतो? याची नेमणूक राष्ट्रपती हा करतो. जे भारताचे नियंत्रक आणि महालेखा पर्यवेक्षक असतात मित्रांनो, त्याची नेमणूक ही राष्ट्रपती करतो. राष्ट्रपतीचे कलम सांगायचं झालं तर कलम 52 हे राष्ट्रपतीचे कलम आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? आपण उत्तर पाहू शकता. याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 17. डॅश डॅश आणि भारत शासनाने मुंबई मेट्रो रेल्वे यंत्रणेच्या 2 लाईन्स कार्यान्वित करण्यासाठी कर्जावर स्वाक्षरी केली आहे. याचं बरोबर उत्तर आहे आशियाई विकास बँक व भारत शासनाने मुंबई रेल्वे यंत्रणेच्या 2 लाईन्स कार्यान्वित करण्यासाठी स्वाक्षरी केली आहे. मित्रांनो, ADB बद्दल सांगायचं झालं तर ADBची स्थापना ही सन 1966 मध्ये झाली आहे. 1966. मित्रांनो, ADBची हेडक्वार्टर कोठे आहे? याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी चालेल मित्रांनो, पण उत्तर नक्की द्या. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 18. टाइम मासिकाने 2023चा पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? याचं अचूक म्हणजेच बरोबर उत्तर आहे टेलर स्विफ्ट यांची टाइम मासिकाने 2023चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे किंवा देण्यात आला आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 19. कायदा तयार करण्याची पद्धतीची कल्पना ही कोणत्या देशाच्या संविधानातून भारतीय संविधानामध्ये स्वीकारली होती? याचं उत्तर आहे ब्रिटिश. मित्रांनो, यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये काही प्रश्न हार्ड घेतले आहेत, काही प्रश्न मीडियम घेतले आहेत, काही प्रश्न सोपे घेतले आहेत. म्हणून चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 20. फास्ट टाइम्स डायमेन्शन श्रेणीमध्ये इस्रायलचा प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार कोणी जिंकला? मित्रांनो, हा पुरस्कार संजय सुब्रमण्यम फास्ट टाइम डायमेन्शनचा पुरस्कार जिंकला. डॅन डेव्हिड पुरस्कार हा इस्रायलचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे व प्रतिष्ठित पुरस्कार आहे डॅन डेव्हिड पुरस्कार. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 21. कोणत्या वर्षापर्यंत अपारंपरिक ऊर्जा तिप्पट करण्याचा करार हवामान परिषदेत करण्यात आला आहे? आपण याचं उत्तर पाहू शकता. सन 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जा तिप्पट करण्याचा करार करण्यात आला आहे किंवा केला आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपण या ठिकाणी ग्रामसेवक परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे. तसेच कृषी तांत्रिकचे भरपूर प्रश्न किंवा व्हिडिओ अपलोड केले आहेत. ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन
पाहू शकता हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. गरबा नृत्य हे युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसाच्या प्रतिनिधी यादीत कितव्या क्रमांकाचे वारसा नृत्य आहे? मित्रांनो, गरबा नृत्य हे 15व्या क्रमांकाचे युनेस्कोच्या यादीत अमृत सांस्कृतिक वारसा प्रतिनिधी यादीत हे 15व्या क्रमांकाचे नृत्य आहे. मित्रांनो, गरबा नृत्य हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे हे मला कमेंटमध्ये सांगा किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा, कारण हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये येऊन गेला आहे. राज्य व संगीत किंवा राज्य व नृत्य यामध्ये भरपूर प्रश्न येतात किंवा येऊन गेलेले आहेत. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. निवडणूक आयोगाने तेलंगणाच्या कोणत्या संसदीय संघामध्ये मतपत्रिकांच्या वापराविरुद्ध निर्णय घेतला आहे? मित्रांनो, हा निर्णय निजामाबाद यांनी घेतला आहे. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. नानासाहेब यांनी भारतातील कोणत्या शहरात 1857च्या मोठ्या बंडाचे नेतृत्व केले होते? आपल्याकडे मित्रांनो 4 ऑप्शन आहेत: वेडोर, दिल्ली, बिहार व कानपूर. मित्रांनो, या 25 नंबर प्रश्नाचे उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये द्यायचं आहे. उत्तर चुकलं तरी चालेल, पण प्रयत्न मात्र नक्की करा. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत: वेडोर, दिल्ली, बिहार व कानपूर. प्रश्न पुन्हा एकदा वाचा. नानासाहेब यांनी भारतामधील कोणत्या शहरात 1857च्या मोठ्या बंडाचे नेतृत्व केले? चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 26. मार्च 2019 मध्ये सेंट मिसाईलच्या मदतीने लाईव्ह सॅटेलाइट यशस्वीपणे नष्ट केलेल्या योजनेचे नाव काय होते? मित्रांनो, या योजनेचे नाव हे मिशन शक्ती असे होते. आपण उत्तर पुन्हा पाहू शकता. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 27. भारतीय हवाई दलात निरीक्षक आणि सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी म्हणून कोणाची नियुक्ती झाली? याचं अचूक उत्तर म्हणजे बरोबर उत्तर आहे मकरंद रानडे यांची भारतीय हवाई दलात निरीक्षक आणि सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी म्हणून निवड झाली. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. कोणता समुद्रकिनारा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हरनाई व मुरुड हा समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या वर्षी जनरल वेलेस्लीद्वारे अहमदनगर किल्ला हस्तगत केला? मित्रांनो, जनरल वेलेस्लीने अहमदनगर किल्ला हा 1803 साली हस्तगत केला. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपण कोणत्या जिल्ह्यातून व कोणकोणत्या पदाकरिता फॉर्म भरला आहे हे कमेंटमध्ये मला लगेच सांगायचे आहे. मी 2 सेकंद थांबतो. आपले कमेंट लिहून झालं असं समजून मी पुढील प्रश्न घेतो. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील कोणती नदी उतार दरीतून वाहते? याचं बरोबर उत्तर आहे नर्मदा नदी ही महाराष्ट्रातील उतार दरीतून वाहते. मित्रांनो, नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. महत्त्वाचा प्रश्न. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? मित्रांनो, दिव्या कर्नाड यांना ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महत्त्वाचा प्रश्न आहे करंट अफेअर्ससाठी. नवीन प्रश्न वाटल्यास नोट डाऊन करत चालायचं आहे. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 33. जगातील कोणते विद्यापीठ QS जागतिक विद्यापीठ रँकिंगमध्ये प्रथम स्थानी आहे? मित्रांनो, टोरंटो हे विद्यापीठ जगातील QS जागतिक विद्यापीठ रँकिंगमध्ये प्रथम स्थानी आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. आपण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.